बघा, कंसामध्ये अंशस्थानी 931 अधिक 138 आणि त्या कंसाचा वर्ग आहे. अधिक स्वरूपात अंशस्थानी दुसऱ्या कंसात 931 वजा 138 कंसाचा वर्ग छेदस्थानी कंसामध्ये 931 गुणिला 931 अधिक 138 गुणिला 138. प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो? प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता इथं हे 931 म्हणजे काय याला हे समजा. 138 म्हणजे काय बाबा? या 138 ला बी समजायचं लेकरं. याला जर आम्ही ए समजलं तर याचा अर्थ असा होतो की ए अधिक 138 ला काय समजलं? बी समजलं. म्हणजे ए अधिक बी चा वर्ग. इथं अधिक चिन्ह आहे. परत कंसामध्ये 931 म्हणजे 931 काय समजले आम्ही? ए समजले. ए मांडा. वजा चिन्ह मांडा. हे 138 बी समजले सर. याचा वर्ग करा. छेदस्थानी लेकरांनो कंसामध्ये 931 म्हणजे काय? तर ए गुणिला 931 म्हणजे परत ए मांडा. इथं अधिक चिन्ह आहे. 138 म्हणजे काय समजलं? बी. परत गुणिला 138 म्हणजे बी मांडा. अंशस्थानी लक्ष द्या. ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए चाही वर्ग बी चाही वर्ग असा त्याचा अर्थ. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग. लक्ष द्या, या कंसामध्ये असं होईल अधिक चिन्ह ए वजा बी चा वर्ग. लक्ष द्या, ए वजा बी चा वर्ग म्हणजे काय? ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग असं सुद्धा तुम्ही करू शकता बरं काय? नाही. लक्ष द्या. आता ए वजा बी वर्ग म्हणजे काय? तर ए चा वर्ग या वजा चिन्हाचा सुद्धा वर्ग होईल. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार आणि वजा गुणिला वजा म्हणजे काय होते? अधिक होते. इथं आपण हे शॉर्टकट मांडायला लागलो. लक्ष द्या, कंसातील ए चाही वर्ग होईल बी चाही वर्ग होईल किंवा याला समीकरण जे आहे सूत्र जे आहे आणि त्याचा जो विस्तार आहे ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग या नुसार सुद्धा सोडा किंवा त्याचा तुर्तास अर्थ बघितला तर कंसातील ए चाही वर्ग बी चाही वर्ग. ओके, इथं ए चाही वर्ग. आता वजाचाही वर्ग. वर्ग म्हणजे 2दा गुणाकार. वजा गुणिला वजा म्हणजे काय होणार? अधिक होणार. आता बी चा वर्ग मांडा. लक्ष द्या पुढं सर. हे ए गुणिला ए म्हणजे ए वर्ग अधिक बी गुणिला बी म्हणजे बी वर्ग. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. आता इथं ए वर्ग अधिक बी वर्ग पुन्हा अधिक चिन्ह ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे हे 2 वेळा आले पद. किती वेळा आले? 2 वेळा पद आले लेकरांनो. याचा अर्थ असा की 2 कंसामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग जर असं म्हणलं आम्ही तर चालेल का? याचा अर्थ तोच आहे. ए वर्ग 2दा आले म्हणजे 2 गुणिला ए वर्ग म्हणजे 2दा ए वर्ग. बी वर्ग 2दा आले 2 गुणिला बी वर्ग म्हणजे 2दा बी वर्ग. लक्षात आलं तुमच्या? शॉर्टकट हा तरीका. लक्ष द्या, म्हणजे याचा अर्थ तोच आहे. हे विश्लेषण. आता छेदस्थानी ए वर्ग अधिक बी वर्ग एक सारखे असलेले अंशस्थानी छेदस्थानी पद तुम्हाला दिसत असतील की बाबा ए वर्ग बी वर्ग सारखे आहेत. मग उरलं काय? तर फक्त 2. हे या पदावलीचं उत्तर लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील समस्या बिनधास्त तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल.